लास्ट डेट होती 5 वाजेपर्यंत कार्यालयात नामनिर्देशन पत्र भरणाऱ्यांनी कार्यालयात या पाहिजे असा नियम आहे. तुम्हाला सगळं दाखवतो मी. हा आयोगाचा नियम आहे. आणि कार्यालयात याचा अर्थ जे लोक आत आलेत, आता आत आले म्हणजे ही एक गेट आहे, तो तिकडे एक गेट आहे, बरोबर. तुम्ही बघून घ्या. त्यानंतर त्यांनी बूथ लावले आहेत. त्या बूथमध्ये त्यांचे माणसं बसवले आहेत आणि आल्याबरोबर आम्हाला चिठ्ठी दिली, टोकन दिलं, म्हणजे तुम्ही आलात हे सिद्ध झालं. आम्हाला बसून ठेवलं. आम्ही बसलो होतो. बाकीच्या लोकांचं फॉर्म चेकिंग चालू होतं, म्हणजे छाननी चालू होती. त्यानंतर आमच्याकडनं पैसे भरून घेतल्यात, जो डिपॉझिट असतो. हे सगळ्या उमेदवारांकडनं डिपॉझिट घेतले. डिपॉझिट घेतल्यानंतर ती प्रॉपर्टी त्यांची चेकलिस्ट आहे. आमच्याकडे चेकलिस्ट आहे, त्यांची चेकलिस्ट. त्यांनी चेकिंग केलं. हे होय होय, हे आलं, हे आलं, हे आलं, हे बी फॉर्म आला, अमुक टमुक सगळं. त्यानंतर ते सगळे फॉर्म प्रॉपर्टी त्यांची झाली. त्यांनी सांगितलं तुम्ही तिकडे जा. आम्ही विचारलं कुठे जायचं. तिकडे फॉर्म घेत आहेत बघा. तिथून 10 पावलावर त्यांचं ऑफिस आहे. तिथे जाऊन म्हणलं तुम्ही थांबा, आत गर्दी आहे, तुम्ही थांबा. आम्हाला सगळ्यांना थांबून ठेवलं. एवढंच नाही तर काही लोक आत गेले होते. त्यांना सांगितलं त्या कॅबिनमध्ये खूप गर्दी झाली आहे, तुम्ही बाहेर या. आणि त्याच्यानंतर काही लोक त्यांना बाहेर पाठवले. त्याच्यापैकी हे 12 लोक आहे. त्यांचा प्रयत्न असा होता सुरुवातीपासूनच. मला ते भेटले, तिथे म्हणाले काय राठोड, तुम्ही मुख्यमंत्र्याकडनं सगळं कामं करून घेता आणि इथे तुम्ही फॉर्म भरता का माझ्या विरुद्ध, आमच्या विरोधात. म्हटलं नाही साहेब, आमचा समाज आहे तिथे. 12,000 वोटर आहेत तुमच्या 226मध्ये. त्यांची इच्छा आहे कधीतरी ओबीसी. आणि तुम्ही म्हटलं मराठा आहे साहेब, तुम्ही कसे काय ओबीसी झालात, तुम्ही कधी ओबीसी झालात. म्हटलं अरे तर नंतर बघू म्हणे, आपण काय बोलू म्हणे. असं 2-3 वेळा माझ्यासोबत आले. मित्रत्वाच्या नावाने माझ्याशी गप्पा करत होते. परंतु सगळ्यांना त्यांनी असा थोपवण्याचा प्रयत्न केला. तिथे काउंटरवर सांगितलं सावकाश तुम्ही तपासा, तुम्ही घाई करू नका. त्यांना सांगितलं. एरधारे मारत होते. 2 तास ते इकडे होते. 5 वाजेपर्यंत इथे होते. 5 वाजेच्या नंतर इथेच बसले होते ते गाडीमध्ये. त्या काउंटरमध्ये मला धमकी दिली त्यांनी. काय राहतो तुम्हाला सिक्युरिटी कोण दिली. त्यांनी DCPला फोन केला, जॉईंट सिव्हिल. यांना काय कुठं क्रायटेरिया आहे म्हणे यांचा, तुम्ही सिक्युरिटी दिली. साहेब मी म्हटलं नंतर मला जीवे मारण्याची धमकी आहे, त्यासाठी मला सिक्युरिटी दिली आहे. मला जर उद्या काही झालं तर हे सगळं TV मध्ये रेकॉर्ड, ते कॅमेरामध्ये रेकॉर्ड आहे, ते बोलले ते. म्हटलं बघा तुम्ही अध्यक्ष, तुम्हाला शोभत नाही आहे. तुम्ही संविधानिक पदावर आहात. तुम्ही ते त्या कार्यकर्त्यासारखे फिरून राहिले, आत बाहेर जाताय, काय चाललंय तुमचं. म्हटलं साहेब तुम्हाला सोबत नाही आहे. तुमचे सगळे प्रिव्हिलेज मी काढून घेईल, तुम्हाला माहीत आहे ना. साहेब तुम्ही मला फाशीवर चढू शकता. म्हटलं मग तुम्हाला हे माहीत आहे ना की मी तुम्हाला फाशीवर चढू शकतो, तरी तुम्ही एवढा पंगा घेता माझ्याशी, वगैरे वगैरे बोलले. सगळं रेकॉर्डेड आहे. आम्ही म्हटलं तुम्ही, तुमचा प्रयत्न आहे, तुमचा भाऊ, तुमची बहीण आणि तुमची वहिनी, त्यांना अनोपच तुम्हाला करायचं आहे ना. याच्यासाठी तुम्ही अशा धमक्या देत आहेत. या कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या, तुम्ही भरू नका. आमचे BSPचे 3 कार्यकर्ते आत गेले, त्यांना बाहेर काढलं. हे सगळं म्हणजे अनकॉन्स्टिट्युशनल, जो संविधानिक पदावर असलेली व्यक्ती त्याने केलेलं आहे. आणि कृष्णा जाधव, त्याला काय सांगावं, तर त्याला किती अक्कल आहे का मला कळत नाही. तो म्हणतो ते चिठ्ठी दिली ना आम्ही टोकन, ते मी नाही दिला. मी म्हटलं तुमच्या लोकांनी दिला, माझे लोक नाही आहेत ते. म्हणजे काउंटर बसवले. मग रिसीट कोणी दिली, तुमच्या माणसाने दिली ना रिसीट, गव्हर्नमेंटच्या एका दुसऱ्या रस्त्याने चोरांनी दिली. तिथे का चोर बसवले होते, कोण होते. म्हटलं ते नाही, ते माणसं नाही आहे, माझी सही नाही आहे. साहेब तो आपला कृष्णा जाधव आपली स्वतःची नोकरी घालवायला बसला आहे. त्याला काय सांगावं, काय किती ज्ञान आहे. आणि संविधानिक पदावर सगळं, मी हे सगळं आपल्या गगराणी साहेबांना आम्ही सांगितलं. ते म्हणाले मी बोलतो कमिशनला बोललो आम्ही. ते म्हणाले आम्ही रिपोर्ट मागवतो. त्यांनी रिपोर्ट मागवला आहे. आता अजून काही वेळ गेलेली नाही. आम्ही 12 लोक इथे हजर आहोत आमच्या फॉर्म सहित. आणि हे त्यांनी आताही घ्यायला पाहिजे. नाही
तर आम्ही कडक ॲक्शन घेणार. आम्ही सोडणार नाही या कोणालाच, जो जो जबाबदार आहे. दुसरी गोष्ट, जे प्रोसिजर दिलेलं आहे आयोगाने म्हणा किंवा आपल्या जगराणींनी, ते अत्यंत चुकीचं आहे. मी त्यांना विचारलं की स्क्रुटिनी 31 तारखेला होती, तर तुम्ही स्क्रुटिनी 30 तारखेला कशी केली? तुम्ही का केली स्क्रुटिनी? तर म्हणे आम्ही स्क्रुटिनी कुठे केली, आम्ही तुम्हाला मदत केली. तुम्हाला आम्ही मदत मागितली होती का की आमचे फॉर्म तुम्ही स्क्रुटिनी करून घ्या? मग तुम्ही स्क्रुटिनीमध्ये 2 तास चालवले. जे लोक आमचे 1 वाजता 1:30 वाजता आले, ते तुम्हीच इमेजिन करा. जे 1:30 वाजता इथे पोहोचले आहेत, त्यांचं स्क्रुटिनी झाली, सगळं झालं, पैसे भरले, ते फॉर्म देणार कसे नाही? काही येडे आहेत काय सगळे? तर 9 वर्ष आधीच थांबले होते. आता प्रत्येकाला वाटतं की आम्हाला हक्क आहे तो, आणि म्हणून हे असंविधानिक गोष्टी झाल्या आहे. मी तर म्हणतो हे निवडणूक आयोगाला सुद्धा जबाबदार आहे. निवडणूक आयोग आणि आमच्या गगराणी साहेब सोबत जबाबदार आहेत. हे सगळं मुख्यमंत्र्यांचा दबाव आणि या ठिकाणी त्या नार्वेकरांचा दबाव आहे. दबावापोटी या लोकांनी हे असं, या देशामध्ये संविधान आहे की नाही जिवंत, हाही प्रश्न आहे. लोकांनी राहायचं की नाही? एक दिवस तुम्हाला सांगतो, त्याचे व्हिडिओ तुमच्याकडे आहेत? कारण एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्याच्यामध्ये तुम्ही नार्वेकर यांची वाट अडवल्याचं अगदी बरोबर, आणि तुम्ही त्यांना सांगत आहात की मी तुम्हाला इथून जाऊन देणार नाही. त्यामुळे पण असे काही व्हिडिओ तुमच्याकडे आहेत का? माझ्याकडे नाही, पण अनेक लोकांकडे आहेत. आणि कशाला? आपल्या आयोगाकडे आहे ना, आयोगाचे कॅमेरे फिरत होते, ते सगळे मागवा. आणि गेटवर जो कॅमेरा मुख्य हे लावलेला आहे, त्याच्यामध्ये त्याच्या समोर आम्ही हे केलं. आणि पोलीस, विशेषतः पोलीस जबाबदार याच्यामध्ये, पोलिसाला जाऊ दिलं नाही. आणि मी काल त्यांना भेटलो तेव्हा सांगितलं, साहेब बाहेर काय चाललं होतं माहीत नाही, तुमच्या एखादी असिस्टंट पाठवायला पाहिजे होतं. काय पद्धती? आणि या महाराष्ट्रात, या देशात, या मुंबईमध्ये पहिली घटना आहे की जिथे पैसे भरून घेतले परंतु फॉर्म घेतला नाही. मला सांग, 1 मिनिट माझा ऐका तुम्ही. सगळ्याच पक्षांनी ऐका, सगळ्याच पक्षांनी लेट एबी फॉर्म दिले, बरोबर? त्यामुळे नॅचरली सगळेच लोक लेट झाले. ही घटना इथेच घडली आहे का? ही पक्षाची चुकी नाही का? एबी फॉर्म उशिरा देणं ही पक्षाची कारण चुकी थोड्या वेळात नाही. आपण एक मिनिट लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.